राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती। त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा वहिनी पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवित आहेत। आज बारामतीमधील शरद पवार यांचं मूळ गाव असणाऱ्या काटेवाडी येथे आपण आहोत। आज शरद पवार यांचे सावत्र भाऊ असलेले पांडुरंग पवार यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्या भूमिकेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, काय भूमिका आहे आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात? कशा आमची भूमिका अजितदादांच्या बरोबरच राहील। अजितदादांनी महाराष्ट्राचा विकास केलेला आहे, बारामती तालुक्याचा विकास केलेला आहे आणि सुनेत्रा वहिनींनी काटेवाडी गावचा भरपूर विकास केलेला आहे। त्यामुळे आमची भूमिका अजितदादांच्याच पाठीशी राहील। अजितदादांच्या पाठीमागे आमची भूमिका ठाम राहील असं सांगतायत। आजपर्यंत आपण राजकारणात कधी दिसला नाही, कायम समाजकारणात होता। एकाकी राजकारणात येऊन कशा पद्धतीने सुरुवात केली? नाही, राजकारणामध्ये पहिल्यांदा दादा उतरली होती आणि दादांच्या मागे आम्ही सगळे बंधू त्यांच्या पाठीशी उभा होतो। आजही दादा राजकारणात प्रमुखच म्हणून आमच्या कुटुंबात आहेत। तर प्रचारात आता ह्याच्यानंतर प्रचारात कशा पद्धतीने आपण सहभाग घेणार आहोत? नाही, दादा विकासाच्या मार्गाने चालल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो। काय सांगाल, आज आपण एक कुटुंबातील सदस्य आहात, काय सांगाल? आता गेले 20 वर्ष झालं सुनेत्रा काकींनी जे गावात काम केलेलं आहे ते तुम्ही बघितलंच आहे। आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय जो आत्ता राज्य शासनाने घेतलेला आहे की प्रत्येक घरावरती महिलेचं नाव, तर ती क्रांती 2008 साली हे सुनेत्रा काकींनी इथं काटेवाडीमध्ये केलेली आहे। ती 2008 सालीच झालेली आहे। तर मला वाटते आत्ता राज्य शासनाने ती अंमलात आणलेली आहे। म्हणजे हे काम 12-14 वर्ष आधीच सुनेत्रा काकींनी केलेले आहे, ते आज आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आम्ही कायम अजितदादांच्याच पाठीशी उभा राहणार आहोत। आपल्यासोबत काही सदस्य आहेत। काका, काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचारात उतरणार आहात आपण? कशी भूमिका काय घेतली आपण? आमची भूमिका आदरणीय दादा, आदरणीय वहिनीसाहेब, सुनेत्रा वहिनीसाहेब यांच्याच पाठीशी आम्ही ठाम आहोत। कारण त्यांनी, वहिनीसाहेबांनी तर गेल्या 20-25 वर्षामध्ये काटेवाडीसारख्या गावात शौचालय असू द्या, रस्ते असू द्या, पिण्याचं पाणी असू द्या, प्राथमिक शाळा असू द्या, हायस्कूल असू द्या, रस्ते असू द्या, गावातले प्रत्येक ठिकाणाचा प्रचंड त्यांनी विकास केलेला आहे। आणि गेली 20-25 वर्षापासून त्यांनी गावात लक्ष घातल्यामुळं आत्ता आपण पाहतोय राज्य शासन, केंद्र शासन शौचालय बांधा घरोघरी असा नारा देत आहे। पण हे आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांनी 20-22-25 वर्षापूर्वीच आमच्या गावातल्या प्रत्येक घरोघरी शौचालय, त्याला आरोग्य मंदिर असं नाव दिलेलं आहे। काटेवाडीमध्ये साधारण 847 कुटुंब आहेत, तर 947 शौचालय काटेवाडीमध्ये त्या काळी बांधली होती। त्याच्यामुळं पूर्ण गावातली पवार कुटुंब आणि पूर्ण गावात जेवढे लोक राहत आहेत, व्यक्ती राहत आहेत, ते सगळ्यांचा पाठिंबा आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांना आहे। काय भावना आहेत, काय सांगा? प्रचाराचं तुम्ही घ्याल तर आमचं पूर्ण पवार कुटुंबीय आता प्रचारात दादांच्या बाजूने उतरलेलं आहे। कारण ज्या काही आता घडामोडी घडल्या त्यानंतर आमचं सगळं पवार कुटुंबीय जे काटेवाडीमध्ये स्थायिक आहे ते सगळं पवार कुटुंबीय आता दादांच्या बाजूने आहे। कारण म्हणजे दादांनी राजकीय भूमिका किंवा सुनेत्रा काकींनी सामाजिक भूमिका करताना परिवाराचाही तेवढंच सगळं संबंध जोपासलेले आहेत, तेवढंच बॉन्डिंग ठेवलेलं आहे, येणं जाणं तेवढंच ठेवलेलं आहे। कारण कोणाचाही कार्यक्रम असेल किंवा काही असेल, नेहमी सुनेत्रा वहिनी असतील, दादा असतील, त्यात अग्रेसर असायचे, प्रत्येकाकडे येणं जाणं सगळीकडे असायचं। ह्या पाट्या ज्या लावण्यात आलेल्या आहेत घरावरती प्रत्येकाच्या, काय सांगाल यातनं काय आपण एक संदेश देतात? ही आत्ताचं इलेक्शन, हे जे दादा वहिनी हे तुमचंच कुटुंब, आम्हीच इथले उमेदवार, ही जी पाटी लावण्यात आली आहे त्याच्या मागचं कारण एकच आहे की आता सगळ्या जनतेने, सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या किंवा काटेवाडीतल्या सगळ्या जनतेने ही इलेक्शन हातात घेतलेलं आहे। आणि प्रत्येक इथला मतदार हाच उमेदवार, सुनेत्रा वहिनींच्या बाजूने हाच उमेदवार म्हणून उभा राहिलेला आहे।
होते काटेवाडीमधील माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे सावत्र बंधू यांची मुलं यांनी आज काटेवाडीमध्ये आजपर्यंत समाजकारणात असले तरी राजकारणात उतरण्याचा प्रचार करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि अजितदादांच्या मागे ठामपणे मागे उभे राहण्याचा त्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. येणाऱ्या काळात कसे ते प्रचारात येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, काटेवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.